पदवीधर हा आपला मतदारसंघ होता, कारण इथं बेरोजगार युवक जे फॉलो करते आपल्याला, ठीक आहे, त्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी लढलो. मग त्याच्यानंतर कोणतंच इलेक्शन लढलो नाही. मी खासदारकी लढणार होतो. खासदारकी लढणार होतो आणि इथं वर्धा जिल्ह्यात कोणीच लढायला तयार नव्हतं. जे अमरबाबू आता खासदार आहे, यायला बी मी 3-4 वेळा विचारलं का तुम्ही उभे राहता का. ते म्हणजे माझ्यापाशी विधानसभा लढायला पैसे नाही, खासदारकी कशाला लढू. ठीक आहे. म्हणजे माझा जो पोरगा आहे गोविंदा, त्याच्या गावात कबड्डी, म्हणजे जो गाडी चालवते त्याच्या गावात कबड्डीचं टुर्नामेंट होतं, तिथं बी विचारलं द्यायला. ठीक आहे. तर ते तयारच नव्हतं, कोणीच तयार नव्हतं, कारण टोटली हवा BJPच्या बाजूने होती. कोणी उभं राहायला तयार नव्हतं. पण मला माहीत होतं का हवा पलटणार आहे. ठीक आहे. हे मी पूर्ण मला आवा का आला होता, म्हणून मी त्या तयारीत लागलो होतो. बा आपण लोकसभा लढायची आणि आपण घराघरात पोचलो होतो, त्याच्यामुळे काही प्रचार प्रसार जास्त खूप काही करायला लागेल याची गरज नव्हती.